ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपा सत्तेत येणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हार मानली का? रोहित पवार यांनी ही टीका केली आहे। तर भाजपा बरोबर गेलेल्या नेत्यांना वाटत असेल चर्चा व्हावी, तर समोरासमोर या रोहित पवारांनी छगन भुजबळांना टोला लगावलाय। बावनकुळे साहेबांनाच वाटत असेल पुढच्या 12 दिवसानंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा जर होणार असं त्यांना वाटत असेल, त्याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी आज हार मानलेली आहे की भाजप काय सत्तेत येत नाही। आता त्यांनी काय बोललं याच्यापेक्षा शेवटी आम्ही निर्णय तिथे घेणार आहे, आमचे महाविकास आघाडीचे नेते तिथे घेणार आहे। मी मुख्यमंत्र्याचा दावेदार नाही, एक कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तिथं फिरत आहे। तो त्यांची भूमिका आहे। पवार साहेबांची पण भूमिका अशीच आहे की ज्या ज्या काही गोष्टी चुकल्या असतील, ज्या गोष्टीमध्ये कुठेतरी या राज्यावर अन्याय झाला असेल, जो कोणी तिथं केला असेल त्याच्यावर चर्चा व्हावी, हे पवार साहेबांची इच्छा आहे। आणि जर तिथं मोठे इतर नेते जे भाजप बरोबर गेलेत त्यांची इच्छा असेल की चर्चा व्हावी, तर होऊ जाऊन द्या, समोरासमोर बघू कोण काय बोलतंय, कसं झालं, कुठं कुठं काय काय पाणी मुरलं, हे सगळं आपण त्या ठिकाणी बघू। राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या किती जागा येतील साहेब? 167 ते 180।